नमस्कार, आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आणि तो म्हणजे चौथा ट्रायमेस्टरमधील आहार म्हणजेच बाळंतिणीचा आहार. चौथा ट्रायमेस्टर? येस. डिलिव्हरी नंतरच्या पहिल्या 45 दिवसांना किंबहुना 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत आपण चौथा ट्रायमेस्टर कन्सिडर करू शकतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार सुतिका काळातील हा खूप महत्त्वाचा विषय आहे. चला पाहूया. प्रसूतीनंतरचा काळ म्हणजेच सुतिका काळ असं आयुर्वेदानुसार म्हटलेलं आहे. हा काळ साधारण 45 दिवसांचा असतो. हा काळ आईच्या शरीरासाठी खूप संवेदनशील आणि पुनर्बांधणीचा असतो. आयुर्वेदानुसार प्रसूतीनंतर वातदोष प्रचंड वाढलेला असतो, कारण शरीरात गर्भाशयात रिक्तता निर्माण झालेली असते आणि या पोकळी ठिकाणी वात वाढण्याचे कारण खूप मजबूत असते. म्हणून या काळात योग्य आहार आणि काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आपण 3 टप्प्यांमध्ये आहार पाहणार आहोत. टप्पा पहिला, सुरुवातीचे 7 दिवस. मुख्यतः या आहारामध्ये तांदळाची पेज, मुगडाळीची पातळ खिचडी, साजूक तूप, जिरे, हिंग, आले यांचा वापर हा मुख्यतः आईला खूप फायदा देण्यास मदत करतो. पाहायला गेलो तर हे सगळे घटक उष्ण, लघु गुणाचे, वात आणि कफाचे शमन करणारे, भूक वाढवणारे आणि पचनास मदत करणारे आहेत. टप्पा दुसरा, 7 ते 15 दिवसांचा कालावधी. हा काळ ताकद वाढवणाऱ्या टप्प्यामध्ये येतो. या काळात शरीरात हळूहळू ताकद देणे गरजेचे असते. यासाठी गव्हाची लापशी, गोंदचे लाडू, शतावरी कल्प, डिंकाचे लाडू, दूध आणि तूप यांसारख्या घटकांचा आहारात समावेश असावा. पाहिलं तर हे पदार्थ धातूचं पोषण करण्यासाठी, स्तन्य वृद्धी करण्यासाठी आणि आईला आराम देण्यासाठी खूप मदत करतात. आणि नंबर 3, 15 दिवसांनंतरचा टप्पा. हा टप्पा खरं तर पूर्ण पोषणाचा टप्पा यामध्ये येतो. आता आईला पूर्ण पोषण देणे हे खूप गरजेचे असते. यामध्ये आहारात चपाती, भाजी, वरण, भात, तूप आवश्यक प्रमाणात घ्यावे. मेथी, ओवा, तीळ यांसारख्या पदार्थांचा सुद्धा आहारामध्ये समावेश करावा. पाहिलं तर हे सर्व पदार्थ शरीराला ताकद देणारे, पण तरीही पचनास लघु पचन करण्यास मदत करणारे आणि बाळासाठी दूध वाढ करणारे असतात. सोपे नियम पाहिले तर नेहमी गरम आणि ताजं अन्न आईला द्यावं. थंड, कोरडं किंवा जड पचायला असणारे पदार्थ टाळावेत. भरपूर पाणी, विशेषतः कोमट पाणी प्यायला द्यावं. उपवास शक्यतो टाळावेत. जंक फूड किंवा फ्रीजमधलं अन्न टाळावं. आता पाहूया सुतिका काळात वापरायचे मसाले आणि त्यांचे गुणधर्म. नंबर 1, जिरे. हे उष्ण, लघु आणि पचनास मदत करणारे असते. वात आणि कफनाशक असते. नंबर 2, हिंग. हे अतिशय वातनाशक आणि उष्ण आणि तीक्ष्ण गुणाचे असते. नंबर 3, सुंठ म्हणजे आले जे सुकवलेले असेल. हे उष्ण आणि अग्निदीपन करणारे आहे, म्हणजे वात आणि कफ यांचा नाश करणारे आहे. नंबर 4, ओवा, अजवाईन. हे उष्ण आणि तीक्ष्ण गुणाचे आणि वात आणि कफाचे शमन करणारे आहे. यांसारख्या द्रव्यांचा वापर केल्याने आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेले पचन योग्य प्रमाणात होते आणि दूध उत्पन्न करण्यासाठी सुद्धा मदत होते. नंबर 5, मेथी. उष्ण आणि तीक्ष्ण गुणाची, त्यासोबत वाताचं शमन करणारी. आणि हळद ही उष्ण आणि कटू गुणाची आहे, पण ही रक्तशुद्धीकारक आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे. नंबर 7, काळी मिरी. ही अगेन उष्ण आणि तीक्ष्ण गुणाची आहे, पण ही अग्नीचं दीपन करणारी आहे. नंबर 8, दालचिनी. ही उष्ण आणि मधुर गुणाची आहे, पण वात आणि कफाचं शमन करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आता पाहूया स्तन्यवर्धक पदार्थ जे आहारामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. साजूक तूप, गरम दूध किंवा कोष्ण दूध, शतावरी कल्प, मेथी दाणे, खजूर, बदाम, काळे तीळ किंवा पांढरे तीळ, गूळ, मूगडाळ, गव्हाची लापशी यांसारखे पदार्थ शरीरामध्ये स्तन्यवृद्धी करण्यास मदत करतात. मूळतः महत्त्वाचे म्हणजे वात कमी करणे, मानसिक आईचे आरोग्य नीट ठेवणे, दूध आणि स्तन्य वाढवणे आणि शरीराची झीज भरून काढणे या सर्व गोष्टी सुतिका काळातील आहारामध्ये महत्त्वाचे उद्दिष्ट प्ले करतात. काही औषधे सुतिका काळामध्ये घेतल्यास आपल्याला अजून आराम मिळतो. त्यामध्ये शतावरी कल्प, दशमूळ काढा, जीरकादिवटी, हिंगवाष्टक चूर्ण, बाळंत काढा, अशोकारिष्ट, मेथी लाडू, डिंक लाडू यांसारखे पदार्थ आईला उत्तम पोषण, पुनर्बांधणीसाठी मदत करणारे आणि स्तन्य वाढवण्यास मदत करणारे आहेत. यासोबत अग्निदीपन करून मानसिक आरोग्य सुद्धा टिकवण्यासाठी मदत करतात.
याच प्रकारे आणखीन तुम्हाला आरोग्यविषयक आणि आहाराविषयक व्हिडिओ पाहायचे असतील, बाळंतिणीच्या आहाराविषयक व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.